नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. प्रत्येक मुलीचं किंवा स्त्रीचं एक स्वप्न असतं किंवा अशा अपेक्षाही असतात की आपला जोडीदार आपल्यासोबत कायमचा असावा. पण अचानक आयुष्याच्या मध्यावर जेव्हा तो जोडीदार आपला हात सोडून निघून जातो तेव्हा खूप खचून गेल्यासारखं होतं. आयुष्यात एकटेपणा येतो. समाजात वावरताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेस आपल्या कुटुंबाची साथ असते, कधी नसते. जगायला हिंमत कमी पडते. अशा वेळेस अशा स्त्रियांना किंवा पुरुषांना आधार देण्याचं काम स्वयं ही संस्था करते. तर आजच्या भागात आपण त्याच विषयी बोलणार आहे. म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये मी आपल्या खास पाहुण्यांना इन्व्हाइट केलंय. अशा मी तिचं स्वागत करते. डॉक्टर मेघा विश्वास. मेघा, वेलकम. थँक्यू. तर डॉक्टर मेघा विश्वास या स्वयं एक्सप्लोर सेल्फ या नावाच्या संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि यंग विडोर किंवा त्यांच्यासाठी ही अशी एक पहिली संस्था आहे की जी काम करते. त्या स्वतः या प्रसंगातून जाऊन खचून न जाता अशा सगळ्या स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी त्या खूप जोमाने काम करतात. तर या आजच्या एपिसोडमध्ये आपण या सर्व त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्याआधी पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर एपिसोडला सुरुवात करूया. नक्की. तर स्वयं संस्थेचा तुझा प्रवास कसा सुरू झाला आणि अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळे तुला ही संस्था स्थापन करावीशी वाटली? सर्वप्रथम धन्यवाद, कारण तू नेहमीच छान छान टॉपिक्स घेऊन येत असतेस आणि हा टॉपिक असा आहे जो ऍड्रेस व्हायला पाहिजे. खरंय खरंय. आणि लकीली म्हणजे आता असं झालंय ना की बरेचसे पॉडकास्ट जे येऊन गेले ते पुरुषांनी म्हणजे पुरुष रन करत असलेले, पण आय एम ग्लॅड की तू पहिल्यांदा इनिशिएट केलास हा टॉपिक तुझ्या ह्याच्यावर. सो फॉर दॅट आय एम रिअली थँकफुल. कोविडमध्ये बरेच असे लोक आजूबाजूला मी बघत होते, पण पहिली जी वेव आली होती तेव्हा आपण बघितलं की बरेचसे म्हातारे किंवा ओल्ड एज लोकांना टार्गेट म्हणजे त्यांचंच प्रमाण जास्त होतं आणि दुसऱ्या वेव मध्ये सगळे तरुण अगदी अगदी. आणि मी पण त्याचा एक भाग झाले अशासाठी बिकॉज आय लॉस्ट माय स्पाऊस अनफॉर्च्युनेटली. तर त्याच्यानंतर असं होतच ना की म्हणजे काय करावं तुम्हाला कळत नाही. आणि हे तर सगळं रनिंग होतच, हे काम तर चालूच होतं. आणि मी विचार करत होते की कसं बाहेर पडता येईल, म्हणून मी स्वतःच आधी खरं तर चाचपडत होते की अशा काही संस्था आहेत का किंवा जिथे जाऊन मला काही कन्सल्टेशन घेता येईल विच इज फोकसली हेल्पिंग दीज टाईप ऑफ. बरोबर, कारण तो सिच्युएशनच तशी होऊन जाते की आपल्याला कळत नाही की कुठे जावं आणि काय. आणि तो सिनारिओ असा होता ना की तुम्ही जर आधीपासून कोणी आजारी असेल तुमच्याकडे किंवा त्या फेज मधून जात असेल तर तुम्ही थोडेसे प्रिपेअर्ड असता. पण कोविडमध्ये अशा डेथ्स झाल्या होत्या आणि तो सिनारिओ असा होता ना की तुम्ही जर आधीपासून कोणी आजारी असेल तुमच्याकडे किंवा त्या फेज मधून जात असेल तर तुम्ही थोडेसे प्रिपेअर्ड. आणि अचानक बोलतोय आणि अचानक गेलं, असं सेम माझ्या बाबतीत पण तसंच झालं. त्यामुळे मी इतकी शॉक मध्ये गेले होते आधी. मुळात तर ते डायजेस्ट होणं की समोर असणारा माणूस अचानक 2 तास नंतर तो नाहीच असा प्रसंग. तर मग मी खूप तेव्हा वाचायचा प्रयत्न करत होते, शोधायचा प्रयत्न करत होते की मला कुठे हेल्प मिळेल. पण ना आपल्याकडे हे मी मुद्दाम सांगेन की विधवांसाठी, विधवा म्हणजे सर्व वयोगटातल्या विधवा, म्हाताऱ्या बरोबर असेपर्यंत त्यांच्यासाठी बऱ्याच संस्था काम करतात. अगदी पुण्यात सुद्धा आहेत काही काही. आणि नावं पण माहिती असतील, मुकुल माधव फाउंडेशन, लोंबा फाउंडेशन, बऱ्याच आहेत अशा. तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल. पण त्या जास्ती करून विधवांसाठी काम करतात. बरं, विधवांसाठी काम करतात तर त्यांना सक्षम बनवणं किंवा त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करण्याची जी प्रोसेस असते त्याकरता मदत करतात. आणि विधुरांसाठी काहीच नाहीये. आणि या काळात मी बघितलं की बरेचसे तरुण म्हणजे जे पुरुष आहेत ज्यांच्या बायका त्यांचं निधन झालं किंवा मग त्या अनुषंगाने पुढे शोधत गेले तर कळलं की असे बरेच लोक असतात ज्यांना तरुणपणी वैधव्य फेस करायला लागतं. ते पुरुष पण असतात आणि बायकाही असतात. पण आपल्याकडे बायकांना जो सपोर्ट आहे ना तो पुरुषांना नाहीये. बरोबर. सो अशा संस्था, जेव्हा आपण, तू म्हणलीस की पहिली संस्था, सो जेव्हा आपण पहिली संस्था असा दावा
करतो तेव्हा फार जबाबदारी असते. तर मी त्याचा पूर्ण रिसर्च केला आणि माझ्या नंतर असं निदर्शनास आलं की अशा संस्था किंवा अशा कम्युनिटी भारतात नाहीयेत. ज्या काही मला टेड टॉक्स मिळाल्या किंवा ज्या काही कम्युनिटी किंवा त्याच्या अराउंड जे पॉडकास्ट मिळाले हे सगळे इधर कॅनडा, US किंवा ऑस्ट्रेलियाचे होते. सो तरी सुद्धा मी बऱ्याच ह्या ज्यांची मी नावं घेतली त्याचं पण किंवा आर्मी विडोसाठी काम करणाऱ्या अशा बऱ्याच आहेत, पण त्याच्यात विडोवर्स हा कुठेच भागच येत नाही, पुरुषांसाठी काहीच नाहीये. तर तरुण विधवा यांचे प्रॉब्लेम्स ना फार वेगळे असतात. म्हणजे प्रॉब्लेम्स नसतात असं नाही म्हणत मी, सगळ्यांना इमोशनल ट्रॉमा त्याच्यातून जावंच लागतं आणि प्रत्येकाचे वेगळे असतात. पण तरुण वयात आलेलं वैधव्य आणि त्या अनुषंगाने येणारे प्रॉब्लेम हे खूप स्केरी आहेत. कारण बघ ना, म्हणजे तुमचे काही प्लॅन्स असतात, फ्युचर प्लॅन्स असतात, मुलं लहान असतात, त्या अनुषंगाने येणारे प्रॉब्लेम किंवा इमोशनल, फिजिकल सगळ्या गोष्टी असतात ना, त्याला ऍड्रेस कोण करणार. आणि असेही असं की आता म्हणजे जसं म्हणलं सक्षमीकरण हा एक मुद्दा आहे. मग व्हॉट अबाउट म्हणजे पुरुषांच्या बाबतीत काय, त्यांच्यावर तर रिस्पॉन्सिबिलिटी असते, मग त्यांचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात ह्याचा पण मी विचार करायला लागले. आणि जसं जसं मी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत गेले तर अजूनही म्हणजे मलाही क्लोजर मिळालेलं नाहीये, बट आय हॅव कम टू द टर्म्स टू सम एक्सटेंट असं मी म्हणेन. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की मी ऑलरेडीच ही संस्था चालवतीये ज्याच्या अंडर सकारात्मक स्वयंप्रतिमा, पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट जो माझ्या रिसर्चचा पण विषय आहे, त्या अनुषंगाने मी असेही सेशन्स घेतेय. पण मग त्याचा फोकस्ड एक अँगल आपण तरुण वयात आलेलं वैधव्य म्हणजे त्यातून जाणारे पुरुष आणि बायका याच्यासाठी का नाही करायचं असं माझ्या मनात आलं. कारण त्यातून जाताना जे काही भावनिक आंदोलनं असतात ना ती मी स्वतः फेस केली. सो एक कन्सल्टेशन किंवा एक रिसर्चर म्हणून त्याचा अभ्यास करून कन्सल्टेशन देणं किंवा काउन्सिलिंग करणं हा एक वेगळा भाग आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतः ते फेस केलेलं असतं आणि स्वतः तुम्ही त्यातनं गेलेले असतात त्याचा एक ऍडिशनल अँगल मिळतो आणि मग तुम्ही यू कॅन हेल्प बेटर असं माझ्या मनात आलं. आणि मग म्हणून मी तो प्रवास सुरू केला. सुरुवातीला तर हा विषयच कारण इतका विचित्र म्हणण्यापेक्षा ना कोणी धजावतच नाही त्याबद्दल बोलायला. आणि जेव्हा आपण असं काही करतोय असं जरी लोकांना सांगितलं तरी लोकही धजावत नाही. काय सांगायचं, काय बोलायचं, कसलं कन्सल्टेशन घ्यायचं, बोलू की नाही, हेजिटेशन असतं, खूप असतं, मनात भीती असते. त्यामुळे तो पुढे यायला तो आता यायला लागला. म्हणजे आता हे मी जवळजवळ 2.5 वर्ष करते. 2021 जी घटना झाली त्यानंतर मलाच बाहेर यायला 1 वर्ष गेलं आणि 2022 ते 25 ह्या कालावधीमध्ये 2.5-1 वर्ष मी आता हे केलेलं आहे. तर संस्था तर आधी होतीच, पण त्याला जो अँगल मिळालाय आता तो त्यानंतर मिळालाय. तू सांगितलं स्वयं एक्सप्लोर सेल्फ या संस्थेबद्दल, ती नक्की काम कसं करते, म्हणजे नक्की मदत कशी करते सगळ्यांना, तर तू सांग. जसं मी आता इनिशिएट केलं जेव्हा आपण विषय, तेव्हा मी बोलता बोलता तुला अनेक संस्थांची नावं घेतली. तर ह्या संस्था त्यांना केपेबल बनवणं किंवा सक्षम बनवणं किंवा स्किल बेस्ड ट्रेनिंग देणं याच्यावर जास्ती भर देतात. व्हेअरएज स्वयं एक्सप्लोर सेल्फ हे जर तू नावच बघितलंस की मी आधी पण सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, स्वयं म्हणजे आपण स्वतः, एक्सप्लोर म्हणजे शोधणं आणि सेल्फ म्हणजे स्वतःला. सो याच नावाच्या अनुषंगाने तुमचे इमोशनल वेलबिंग किंवा तुम्हाला जो इमोशनल सपोर्ट लागतो त्यावेळेला, कारण मग तुमच्यावर ही वेळ आल्यानंतर ना तुम्ही पूर्णपणे विस्कळीत झालेले असता आणि तुम्हाला कळत नाही की कुठे जाऊन मी काय फिगर आउट करू. आणि त्यावेळेला जर तुम्ही इथून शांत नसाल तर ऑब्व्हियसली ते तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये रिफ्लेक्ट होणारच आहे. चिडचिड होणार, कन्फ्युजन होणार, प्रश्नच नाही. आणि मग ते आपल्याला जमत का नाहीये, मग त्यातून येणारे आणखीन प्रॉब्लेम. मुळात काय करू इथपासूनच सुरुवात असते. म्हणजे मग त्याच्यात कोणी असू दे, पुरुष असू दे किंवा बायका असू दे. तर मेन माझा फोकस म्हणजे विच आय वॉज ऑल्सो सिकिंग फॉर तो आहे इमोशनल सपोर्ट. सो इमोशनल सपोर्टसाठी आता म्हणतील लोक की काय त्याच्यासाठी काउन्सिलर पण असू शकतात ना, तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. पण मी जो पहिल्यांदा मुद्दा हायलाइट केला की काउन्सिलिंगचे टेक्निक असतात, आय हॅव अ ड्यू रिस्पेक्ट फॉर दॅट, कारण ते इतकं वास्ट फील्ड आहे आणि त्याचा सखोल अभ्यास केलेले चांगले डॉक्टर्स आणि सायकियाट्रिस्ट पण आपल्याकडे आहेत. पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः त्यातून गेलेली असते तर तो जेव्हा अँगल मिळतो तर ते कन्सल्टेशन देण्याचा किंवा त्या ज्या टेक्निक्स मी वापरते त्या कदाचित त्या वेगळ्या असू शकतात असं माझं म्हणणं आहे. कारण आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना अड्रेस केलेलं आहे
त्यांना ते जाणवलं किंवा त्यांचा तो फीडबॅक मला आलेला आहे, एक वेगळेपणा. हा, म्हणजे काउन्सिलिंग तुम्ही घेऊ नका असं मी म्हणत नाही, कारण त्याच्यात बरेच लेयर्स असतात. जर कोणी सुसाइडल झालं तर मग त्या केसमध्ये तुम्हाला अँगलने वेगळा. इट इज अ कोलॅबोरेशन. मी असंही म्हणत नाही की तुम्ही तिथे जाऊ नका, ते तुम्हाला हेल्प करणार नाही, की तुम्ही पूर्णपणे माझ्याकडेच या, मीच तुम्हाला हेल्प करेन, असं नाहीये ते. वी कॅन कोलॅबोरेट अँड वी कॅन मेक इट अ बेटर फ्युचर फॉर दॅट पर्सन. असं आहे. तर जिथे जिथे ज्या ज्या गोष्टींची गरज लागते, म्हणजे जर अशी वेळ आली एखाद्या व्यक्तीवर की ती या सगळ्या कन्सल्टेशन फेज मधनं जाऊन सुद्धा त्यातून बाहेर येतच नाहीये, तर डेफिनेटली काउन्सिलिंग हा पण एक ऍडिशनल त्याला अँगल आहे, तो तुम्ही घेऊ शकता. पण बेसिक सुरुवातीला जे इमोशनल सपोर्ट तुम्हाला गरजेचा असतो, म्हणजे आता ग्रीफमध्ये असतो आपण, त्याच्या ग्रीफच्या 5 स्टेजेस सांगितलेले आहेत, की ऍक्सेप्टन्सला आपण डायरेक्ट जात नाही, आधी डिनायल असतं ना, मग बार्गेनिंग असतं, अशा त्या माहितीच असतील सगळ्यांना. तर त्या पण त्या वेनी नाही जात, त्याच्यामध्ये पण असा रस्ता असू शकतो की हे स्टेप बाय स्टेप असे ग्रीफचे 5 आस्पेक्ट आहेत, तर ते त्याच फेजनी जाईल असं नाहीये, त्याच पद्धतीने जाईल असं नाहीये. त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स असतात आणि हे प्रत्येक व्यक्तीवर सुद्धा अवलंबून असतं, प्रत्येक व्यक्तीचं. कारण काही प्रॅक्टिकल असतात, काही इमोशनल असतात, काही ना खूप वेळ लागतो त्यातून बाहेर यायला, काही पटकन येऊ शकतात. सो व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतोच ना, तसंच येते. तर त्याचं जे इमोशनल प्रोसेसिंग आहे किंवा कोपिंगला लागणारा वेळ आहे, कोपिंगचं प्रोसेसिंग आहे, हे तू म्हणालीस तसं प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असतं. तर त्यातून ते ऍक्सेप्ट करून एक काय म्हणूया आपण, भावनिक लवचिकता किंवा रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो, ती डेव्हलप करण्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखीच काही लोक आहेत आणि ती पण त्यातून जाऊन आता जरा कुठे स्थिरावतात, हे बघितल्यामुळे ना जास्ती मानसिक बळ येतं. आणि आपण यू कॅन गो अँड आस्क फॉर द हेल्प, की या अँगलला मी इथे अडकलोय किंवा अडकलीये, तर तुम्ही काय केलं होतं, तुम्ही कसं काय हे सॉर्ट आउट केलं किंवा तुम्ही कसं करताय. हा एक्सपिरियन्स जेव्हा तुम्ही शेअर करताना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला धीर येतो की हा, ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे, व्हॉट आय एम गोइंग थ्रू इज कम्प्लिटली नॉर्मल. बेसिकली हे नॉर्मलाइज करणं, की आता अरे बापरे, आता मी काय करू, मग आता मला व्हायलाच पाहिजे, मला स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे, मला सगळं फिगर आउट केलं पाहिजे. नाही, यू टेक युअर टाइम. प्रत्येक गोष्टीला नीट होण्यासाठी तो वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. आणि प्रत्येक व्यक्ती येऊन जेव्हा सांगते ना की मला पण हेच असंच झालं होतं, मी पण ह्याच प्रॉब्लेम मध्ये होतो किंवा होते, किंवा मी पण अजूनही या प्रॉब्लेम मधनं जाते, असं जेव्हा तुम्हाला समोर कोणतरी भेटतं ना, एकमेकांचे हात धरून जाणार, तेव्हा तुम्हाला खूप पटीने धीर वाटतो. नक्कीच, की आपण एकटे नाही आहे इथे, की आपल्यासारखे लोक आहेत आजूबाजू. आणि कुठेतरी ना असं आपल्याला एक तो माणसाचा एक गुणधर्म आहे की आपल्यासारखंच कोणी असेल ना तर आपण लगेच फ्री होतो, बोललं जातं. कदाचित एक डॉक्टर किंवा सायकियाट्रिस्ट समोर बसलाय किंवा तो तुमची मदत करायलाच बसलेला आहे हेही माहिती असतं, पण एक प्रेशर असतं की कसं बोलू, काय बोलू, कुठून सुरुवात करू. पण जेव्हा अशी सगळी माणसं तिच्या रूम मध्ये बसलेली असतात किंवा त्या कम्युनिटीचा भाग असतात जी तेच सगळे चॅलेंजेस फेस करताय आणि जो कन्सल्टेशन देतोय, म्हणजे मी पण त्यातून गेलेली आहे, हे म्हटल्यावर एक बॉन्ड बिल्ड होतो. नक्कीच, म्हणजे बॉन्ड ऑफ लॉस असं म्हणेन, की आपल्या वेगवेगळ्या गोष्टीवर बॉन्डिंग होऊ शकतं, आवडत्या गोष्टींवर, किंवा आपले काही इंटरेस्ट आवडते असतात, कोणाला म्युझिक आवडत असेल त्यावरनं बॉन्डिंग होतं. पण this particular community, they all share a bond of loss. हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि तो लॉस तुमचा बेटर हाफ गमावणं हा कॉमन असतो, मग बायको असू दे किंवा नवरा असू दे. तुमचं अर्ध कट ऑफ झाल्यासारखं होतं ना, बेटर हाफ त्यासाठीच म्हणतात, त्याच्यासाठीच. त्यामुळे तो एक भाग असतो त्याच्यात ना. त्याच्यानंतर काहींना ते ही वेळ आपल्यावर का आली त्याचे जे काही अँगल्स आहेत, म्हणजे फाइंडिंग मिनिंग आउट ऑफ इट, की हे कदाचित का झालं असेल. काहींना उत्तर मिळतात, काहींना नाही मिळत, पण आता झालंय. ओके, आता तुमचं लाईफ आहे, तुमचा पार्टनर तुम्ही जन्माला आल्यापासून आता ह्या फेज मधनं कुठेतरी एका लेवलला तुमच्या आयुष्यात आला, पण तुमचं जगणं चालूच आहे, आधी पण होतं आणि आता पण आहे. त्यामुळे प्रायोरिटाईज काय करायचं, मग त्यातून मुलं असतील, त्या जबाबदाऱ्या असतील, काही आर्थिक जबाबदाऱ्या असतील, त्या तर आपण टाकून हातपाय गाळून बसू नाही शकत. ठीक आहे, त्याला वेळ लागेल,
हरकत नाही, प्रत्येकाला तो वेळ देणं, त्याची स्पेस देणं, तो हिलिंग टाइम देणं हे गरजेचं असतं. पण त्यातून मिनिंग फाइंड आउट करणं की कदाचित हे का झालं असेल, मग मी त्यातून अजून सक्षम कसं होऊ शकतो किंवा होऊ शकते. ज्या गोष्टी मी आधी करत नव्हते त्या मी आता करायला लागलीये किंवा करायला लागलोय. जो माझा पार्टनर बघत होता आता तो मला दोन्ही करायला लागते, मला सगळंच करायला लागतं. सो त्यातून मिनिंगफुल लाईफ कसं जगणं ऍज अ परिपूर्ण व्यक्ती म्हणून ते आपण त्यांना एक देतो. आणि सोशल सपोर्ट म्हणशील तर नॉट इन टर्म्स ऑफ फायनान्शियल, माझा सगळा जो सपोर्ट आहे किंवा जे मदत करणं आहे ते भावनिक दृष्ट्याच आहे. म्हणजे माझा पूर्ण फोकसच त्यावर. कारण तुम्ही एकदा तिथे क्लोजर देऊ शकलात किंवा इफ यू नो फाइंड अ सोल्युशन की तुम्ही कसं क्लोजर देऊ शकता, तर इट विल हेल्प यू टू कम टू द टर्म. बरोबर. आणि मग अशा प्रकारचे टॉपिक्स घेऊन तुम्ही सेशन्स घेता का त्या सगळ्यांबरोबर? ओके. सो ही कम्युनिटी जी असते ती 5 लोकांची असते. अशा छोट्या छोट्या कम्युनिटीज मिळून त्या एकत्र येतात आणि मग त्या ज्यांनी कन्सल्टेशन घेतलंय आणि मग दे कॅन ओपनली डिस्कस की मला हे असं होतंय, मला ते तसं होतंय, किंवा तू हेल्प करू शकतोस का किंवा शकतेस का, अरे तू याच फील्डमध्ये. कारण ना काही काही लोकांना गेल्यानंतर मग आता मी डेथ सर्टिफिकेट कसं आणू इथपासून प्रॉब्लेम. पुरुषांच्या बाबतीत जरा कमी असतात बिकॉज दे नो, आणि त्यांना हे कुठेतरी आपलं भारतीय संस्कृती पितृसत्ताक आहे ना, त्यामुळे माहितीच असतं की सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरच आहेत आणि आपल्याला करायचंच आहे. त्यामुळे तो भाग थोडासा पुरुषांसाठी वेगळा पडतो तो बायकांच्या बाबतीत. कारण मी अशाही व्यक्ती बघितलेल्या आहेत ज्या चांगलं भलं त्यांची नोकरी बिक्री चालली आहे, पण जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा त्या पूर्ण नम होऊन जातात बायका किंवा ब्लँक होऊन जातात. मग मी कुठे जाऊ, प्रोसिजर करायला कुठे जाऊ, इथपासनं तयारी असते. या सगळ्यांची सुद्धा तुमच्या त्याच्यावर गाईड आपण करू शकतो. म्हणजे त्या फेज मधून जाताना काय काय प्रोबॅबली चॅलेंज येऊ शकतात. आणि जर हाताच्या बाहेर जातात, म्हणजे कोणी जर अगदी सुसायडल वगैरे होत असेल, देन यू हॅव टू सीक द हेल्प फ्रॉम द काउन्सिलर. कारण ते एक वेगळं टोटली फील्ड आहे आणि त्यांची हेल्प घेऊन पण आपल्याला अल्टिमेटली करायचंय काय, तर ह्यांना बाहेर काढायचं एवढाच तो उद्देश आहे. मग त्याच्यासाठी जितक्या गोष्टी तुम्हाला मदत करायला कारणीभूत असतील त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. पण ती एक दिशा देणं किंवा चॅनलाइज करणं ती त्यांची एनर्जी योग्य दिशेने किंवा त्यांना नेव्हिगेट करणं हे महत्वाचं असतं. आणि मग ते सगळं तुम्हाला इथे खूप मोठं काम करताय तुम्ही. म्हणजे असं समाजाचं देणं म्हणजे ते काय देणं असतं ते तुमच्याकडून शिकलं पाहिजे. खूपच. आणखीन एक असा एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रसंगातून जेव्हा स्त्रिया जातात तर काही काही स्त्रिया याच्यातला इंडिपेंडेंट म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडंट असतात, चांगला जॉब असतो व्यवस्थित, पण ज्या स्त्रिया नवऱ्यावर डिपेंड असतात पूर्ण, किंवा आता नवराच नाहीये किंवा आता मी पुढे काय करू, तर अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय काम करता? स्त्रियांनी मी पुरुष पण म्हणेन, पुरुष सुद्धा उलटा सुद्धा सिनारिओ असू शकतो की स्त्री ही सोल अर्नर आहे. काही चॅलेंजेस असू शकतात की पुरुष घरचं सगळं. अगदी फायनान्शियली हेल्प म्हणजे एकतर अशा स्त्रियांना आपण चार्ज नाही करत कन्सल्टेशन. आपण त्यांना जितकी मदत फ्री ऑफ कॉस्ट देता येईल किंवा ज्या ज्या ठिकाणी त्या अडकत आहेत तिथे तिथे त्यांना गाईड करणं हे सगळं आपण फ्री करतो. आपण त्यांच्याकडनं काहीही हे करत नाही. अर्थात त्याचा गैरफायदा लोकांनी घेऊ नये असं आहे, तसे पण चॅलेंज, पण नॉर्मली असं नाही करत. तर हे एक असतं. आणि ना मुळात जसं मी तुला एक्सप्लेन केलं की स्वयं एक्सप्लोअर सेल्फ याचा अर्थ काय, की तुम्ही स्वतःतले असलेले पैलू शोधणं. जेव्हा मी तुला इथे आता त्यातनं मिनिंग फाइंड आउट करणं, तर ह्या गोष्टी आता ज्या झाल्यात त्या तर झाल्यात, त्या आपण अंडू नाही करू शकत. पण त्यातून तुम्ही स्वतःला नव्याने शोधून तुमच्या कपॅबिलिटीज काय आहेत, त्या कपॅबिलिटीजच्या जोरावर तुम्ही काय नव्याने गोष्टी करू शकता हे देण्याचा दृष्टिकोन देणं. बरोबर. आता ह्याच्या पलीकडे मी त्यांना फायनान्शियली काही सपोर्ट करू शकत नाही की मी फ्री त्यांना कन्सल्टेशन देते आणि मी त्यांना कम्युनिटीला जोडून देते. पण त्यांच्यातले जे पैलू आहेत पॉझिटिव्ह की ज्याचा उपयोग करून त्या पुढे जाऊ शकतात ते शोधायला मदत करा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला गमावते तेव्हा ती कुठल्या परिस्थितीतून जात असते त्याबद्दल काय? बघ, पहिल्यांदा तर जसं मी मगाशी पण उल्लेख केला की ग्रीफ, इट इज ऑल रिलेटेड टू ग्रीफ बेसिकली. आणि ग्रीफ मधून नंतर येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या, तर ग्रीफच्या ज्या 5 स्टेजेस आहेत ज्याच्याबद्दल मी मगाशी बोलले की पहिले डिनायल असतं की हे होऊच कसं शकतं, मी हे ऍक्सेप्ट करायलाच तयार नाहीये. त्याच्यानंतर चिडचिड होते, अँगर, की
काही कळत नाही की हे माझ्यासोबत का झालं, आणि अचानक असं वाटायला लागतं सगळे माझे शत्रूच आहेत, हे जे काय झालंय ते अतिशय चुकीचं झालंय, हे फक्त माझ्याच बाबतीत झालंय असं पण वाटायला लागतं. आणि त्यातून येणारी चिडचिड आणि त्रागा हे सगळं असतं. त्याच्यानंतर मग आपण कॉम्प्रोमाइज करायला लागतो की बार्गेन करायला लागतो. कदाचित असं झालं असेल, असं झालं असेल, असं झालं असेल का, मे बी त्याची कारणं आपल्याला मिळत तर नाहीत, पण आपण कुठेतरी तिथे बार्गेनिंग म्हणतो आपण त्या स्टेजला, कॉम्प्रोमाइजिंग. त्याच्यानंतर जी स्टेज येते ती डिप्रेशन, ग्रीफ मध्ये, आणि मग येतो तो ऍक्सेप्टन्स. अशा या 5 स्टेज आहेत. पण मी मगाशी म्हटलं तसं की याच तऱ्हेने जातील असं नाही, त्याच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामुळे तू जे मला विचारलं की पहिल्यांदा काय करायचं, तर पहिल्यांदा त्यांना वेळ द्यायचा. तुम्हाला जे काही वेंट आउट व्हायचंय, तुम्हाला रडायचंय, ओरडायचंय, तुम्हाला 25 वेळा 30 गोष्ट सांगायची, कारण त्यातूनच जेव्हा ते नरेट करत असतात त्यातूनच त्यांना त्यांची उत्तरं मिळत असतात. ओके, स्वतःला ते व्हॅलिडेशन देत असतो आपण. जेव्हा आपण ती गोष्ट सांगतो ना एखाद्याला, तेव्हा आपणच आपल्याला व्हॅलिडेट करत असतो की कदाचित असं झालं असेल, असं झालं असेल, ओके, मग ह्याच्यात माझी काही चूक होती का. मग त्यातून गिल्ट हा पण एक की मी कुठे कमी पडलो किंवा कमी पडले, मला कळलंच कसं नाही, मी वाचवूच कशी शकले नाही माझ्या पार्टनरला, ह्या सगळ्या त्यातून येणाऱ्या लिंक्ड गोष्टी आहेत. सो त्या होऊ द्याव्या. पहिल्यांदा जेव्हा माणूस येतो ना तुमच्याकडे किंवा माझ्याकडे सुद्धा येते, मी पूर्ण ऐकून घेते. ओके, पहिला कॉल असतो तो माझा तर 20 मिनिट्सचा मी फक्त ऐकण्यातच हे करते, की स्क्रीनिंग म्हणते मी त्याला, त्या प्रोसेसला, की त्या स्क्रीनिंग मध्ये त्यांची बॅकग्राऊंड काय झालं होतं, कुठच्या पद्धतीने पार्टनर गेलाय, त्यामधून येणारं ग्रीफ, अचानक गेलाय का काही आजार होता म्हणून गेलाय, की काय झालंय एक्झॅक्टली हे समजून घेणं. मग त्याच्यानंतर जेव्हा ते येतात, मला असं वाटतं की यांना खरंच गरज आहे कन्सल्टेशनची, त्याच्यानंतर जेव्हा येतात तेव्हा ते ऐकून घेणं. मग पहिले 5 सेशन भले तो माणूस तेच सांगेल, यू हॅव टू बी रेडी टू लिसन टू, कारण जोपर्यंत ते ओपन अप होत नाही, बाहेर येत नाही ना, कारण पहिल्या झटक्याला येऊन तुला एक अनोळखी व्यक्ती बसले कोणी सांगणार. बरोबर, पहिल्यांदा मी ऐकून घेईन, मग दुसऱ्या सिटिंगला परत येईल, परत काहीतरी वेगळं सांगावंसं वाटेल, नाही हे पण घडलं होतं, हे पण घडलं होतं. तर ते जितकं स्वतःहून ओपन होतंय ना ते होऊ द्यावं. असं पहिल्यांदाच सांगू नाही, ऍक्सेप्टन्स स्टेजलाच जायला पाहिजे. तू स्ट्रॉंग आहेस, तू करू शकतेस, तू ऍक्सेप्ट कर, तू बाहेरच पडली पाहिजेस ह्याच्यातून, नाही उद्यापासून तुझं रुटीन चालू कर. असं आपल्याकडे नॉर्मली डायरेक्ट आपण 5व्या स्टेजलाच जातो की यू नीड टू ऍक्सेप्ट इट. तसं नाहीये ते, त्याला वेळ जाऊ द्यावा, कारण त्याच्यातूनच हळूहळू हिलिंग होत असतं. माहितीये का, की ते 10 वेळा सांगणं, रडणं, वेंट आउट होणं. पुरुषांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम फार होतो, ते रडूही शकत नाही, बायका रडतात, करू शकत नाही, करू शकत नाही. मग भले त्यांची इच्छा असू दे किंवा नसू दे, मग बोलतात. पुरुषांच्या बाबतीत ते ना अँगर मधनं जास्ती निघतं, कारण चिडणं, ओरडणं सोपं असतं ना आपल्याकडे. मी मगाचपासून हे सांगते कारण त्यातून येणारे जे पुढचे भाग आहे की त्याच्या अराउंड इतकं का विधवा आणि विधुरांबद्दल बोललं जातं. आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना स्वतः तरी असं सांगते की हे घडलंय ते ठीक आहे, ते सगळं लिहून जर्नलिंग करायला सांगते मी. ते जर्नलिंग करत असताना काही काही गोष्टींची उत्तरं सापडतात. पुन्हा पुन्हा तेच बोलायचंय, हरकत नाही. चिडचिड होते, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. स्वतःचाच राग येतोय, होणार, हे सगळं होणं अपेक्षित आहे. तुम्ही डायरेक्टली त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट कर आणि पुढे जा असं नाही सांगू. बरोबर, आणि इट मे टेक अ लॉट ऑफ टाइम. काही लोकांना 5-6 महिन्यातच होतं, काही लोक 4-4, 5-5 वर्ष, काही लोकांना अजून काही वर्ष लागतात, पण हळूहळू बाहेर यायला मदत होते. सो नॉट टू जम्प ऑन टू द ऍक्सेप्टन्स किंवा तू स्ट्रॉंगच आहे. माझ्या मते स्ट्रॉंग असण्याची डेफिनेशन हीच आहे की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल बोलता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन्स सांगता आले पाहिजेत, समोरच्या पुढे मांडता आले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे की जर तुम्ही एखाद्या दिवशी लो फील करत असाल तर तुम्हाला ते लो फील करायचा अधिकार असला पाहिजे. तुम्हाला तेवढा वेळ तुमच्याकडे असला पाहिजे की तुम्ही तुमचं एकटं बसू इच्छिता किंवा तुमचं जे काय आहे ते ग्रीफ घेऊन तुम्ही बसू शकला पाहिजे. ते स्वातंत्र्य आपल्याकडे, ते स्वातंत्र्यच नाहीये. तुम्हाला मुभाच नाहीये, त्याबद्दल बोलायला मुभा नाहीये, त्याबद्दल रडायला मुभा नाहीये, चिडचिड करायला. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट होतं आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागतात तुम्हाला, आणि मग ते कुठेच सेटल होत नाही. परत त्यातून जर दुसरं लग्न केलं मग त्या व्यक्तीतनं बरोबर येणारे प्रॉब्लेम, आधीच तर कॅरी करतो ते, परत नवीन येणारे प्रॉब्लेम, हे सगळं. त्यामुळे वेळ देणं
खूप गरजेचं त्याला खूप गरजेचं आहे ऐकून घेणं, त्याची चिडचिड समजून घेणं, का करते ही व्यक्ती, त्याच्या मागची कारणं काय असू शकतात, मग त्याला तो अँगल देणं की इट्स ओके, असं होऊ शकतं, त्याच्यात काही कोणाची चूकच आहे किंवा असेल सुद्धा तरी इट इज ओके ना, आता जे झालंय घडून गेलंय ते. आणि मग तुम्ही नंतर हळूहळू ज्या ऍक्सेप्टन्स स्टेजला येतात की हा थोडक्यात प्रेझेंट मध्ये कसं जगावं हे तर आहे, बरोबर, शिकलंच पाहिजे. कारण त्यातून तुम्हाला साध्य तर काही होणार नाहीये. परत जर त्याचे जर इम्पॅक्ट तुमच्या भविष्यावर किंवा तुमच्या मुलांवर होणार असतील मग काय, कारण त्यांचा काहीच दोष नसतो. मोठी मुलं असतील तर, पण आपण तरुणांनाच ऍड्रेस करतो, त्यामुळे शक्यता हीच असते की मुलं लहान आहेत, बरोबर. मग त्यांच्या फ्युचरवर किंवा त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम तुमच्याकडे बघून काय होऊ शकतो त्याचं रिअलायझेशन. कारण शेवटी मुलं सगळं ऑब्झर्वेशन सगळं आई वडील आणि यांच्यावर, त्यातून एकच पार्टनर राहिला म्हणजे एकच कोणतरी राहिलं, फुल फोकस म्हणजे त्याच्यावर, म्हणजे आई किंवा वडील हे दोन्ही भूमिकेत ती एकच व्यक्ती आहे ना आता त्याच्यासाठी, त्या मुलासाठी. मग तुमच्याकडे बघून ती काय घेणार आहे, असं पण आहे ना. बट स्टील तो एक बॉदरेशन पॉइंट म्हणून नाही द्यायचा आहे त्यांना की नाही मग ते काय तुमच्याकडे, ठीक आहे लागतोय ना वेळ लागू दे, बट ऍटलीस्ट मॅनेज कर की तुला यातून हळूहळू ऍक्सेप्ट करून बाहेर येऊ शकतेस तू किंवा येऊ शकतोस. बट इट्स ओके, कधी कधी इमोशनल आउटब्रेक होणं साहजिक आहे, कधी कधी चिडचिड होणं साहजिक आहे. असं काही जरुरी नाही की दरवेळेला तू गॅदर करूनच राहिलं पाहिजे प्रत्येकाला. लेट इट वेंट आउट. कारण देर इज अ सेईंग, म्हणजे डॉक्टर थॉमस म्हणून त्यांचं एक आहे की मॅन्युअर इज लाईक ए मॅन्युअरिंग प्रोसेस म्हणतात त्याला. ग्रीफ इज लाईक अ मॅन्युअर. वेन यू स्प्रेड इट आउट किंवा वेन यू वेंट इट आउट इट वर्क्स लाईक अ फर्टिलायझर. बट वेन यू पाईल इट अप डीप इनसाइड इट स्टिंग्स. हो, किती म्हणजे मिनिंगफुल आहे असं. मग ते कुजत राहतं आणि मग त्याची दुर्गंधी यायला लागते. मग तुम्हाला त्याचा उपयोग ऍज अ फर्टिलायझर करायचा आहे का तुम्हाला त्यातनं जी दुर्गंधी येते ती स्वतःला पण येणार आहे आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्यांना पण येणार आहे ना. सो त्या ग्रीफचा तुम्ही कसं त्याला अँगल देता. सो इट्स ओके टू हॅव अ ग्रीफ. इट इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. ते होणारच आहे, त्याला कालावधी पण लागणार आहे. बट इट इज रिक्वायर्ड की एका स्टेज नंतर यू स्टार्ट टू वेंट आउट अँड यू स्टार्ट ऍक्सेप्टिंग. हे सगळं पहिल्यांदा तर मी कधीच असं नाही तुला करायला पाहिजे, वेळ घ्या. कारण तेच तर त्यांना मिळत नसतं ना बाहेर. कारण सगळे ऐकून घेणारे कोणी नसतं. सगळे सांगत असतात घरचे वगैरे पण की नाही आता तुला करायला पाहिजे, आता जर तुला मूल आहे किंवा नाहीये, पुढे जर काही तसे प्लॅन असतील तर करायला पाहिजे. मग अख्खा आयुष्य तुझ्या समोर लग्नाचं प्रेशर असतं. शिवाय ते तुम्ही कसं बाहेर येणार ना त्या इमोशनल अटॅचमेंट मधून लगेचच. ते काही बटन नाहीये ऑन ऑफ करायला की हा आता हे झालंय आता 6 महिन्यांनी तू नवीन लग्न. पुरुषांच्या बाबतीत नॉर्मली हे होतं की त्याची इच्छा असो नसो, मग आता मूल पण असेल लहान आणि आई गेली असेल त्या मुलाची, मग त्याला कोण. असेच खूप येतात माझ्याकडे की नाही आम्हाला मॅम करायचंय पण आता घरचेच प्रेशराईज करतायत की मुलाला कोण बघणार असं. मग तेवढा वेळ तर दिला पाहिजे असं. मेन ते की त्यांना त्यांचा वेळ देणं, त्यांना ज्या पद्धतीने एक्सप्रेस व्हायचंय ते होणं. जिथे जिथे खूपच डिप्रेसिव्ह किंवा सुसायडल थॉट्स असतील तिथे एक्सटर्नल हेल्प घेणं काउन्सिलर्स. कारण सगळीच टेक्निक काही रिलेव्हंट नसणार आहे. शेवटी इट इज अ सायकोलॉजी फील्ड. त्यांची जी असणार ती डेफिनेटली टेक्निक्स वेगळी असणार, त्यामुळे त्यांनाही त्यांची. तर मेघा, आजही आपल्या समाजात विधवा आणि विधूर या शब्दांभोवती खूप टॅबू आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? तर का टॅबू आहे असं तू म्हणालीस ते साहजिक आहे. त्याच्यात 5-6 महत्वाचे मुद्दे आहेत. आता मी म्हणेन इंडियन कल्चरमध्ये की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अँड इंडियन वुमन्स लाईफ इज ऑल अबाउट बिईंग अ गुड वाईफ असं मी म्हणेन की त्याच्यासाठीच आटापिटा असतो सगळा त्यांचा की लग्न झाल्यावर मी माझ्या घराला कसं चांगलं सांभाळू आणि मी कशी एक चांगली बायको म्हणून प्रूव्ह अगदी त्याच्या अराउंडच त्यांचं सगळं फिरत असतं. आणि मगाशी मी उल्लेख केला की पितृसत्ताक संरचना असल्यामुळे जर पुरुषांच्या बाबतीत हे घडलं असेल तर ती प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो जेव्हा टॅबू आपण म्हणतो ना तेव्हा पहिली गोष्ट तर हाच मुद्दा आहे, पितृसत्ताक संरचना, की ज्यामध्ये महिलांचा सामाजिक दर्जा किंवा त्यांची आयडेंटिटी ही पहिल्यांदा त्यांच्या वडिलांमुळे असते आणि नंतर नवऱ्यामुळे असते. त्यामुळे जेव्हा तुमची आयडेंटिटीच निघून जाते
आपण नाव तर हो, आई वडिलांचं त्यांचं नंतर नवऱ्याचं. तेव्हा तिथे आघात होतो. पहिले आयडेंटिटीवरच आघात होणं. मग तिची स्वतःची वैयक्तिक ओळख काय, जरी ती खूप चांगल्या लेवलला काम करणारी व्यक्ती असेल तरी हे मी नेहमीच सांगते की ते सौचं श्रीमती होणं किंवा सौ ते श्रीमती होतानाचा सामाजिक गोष्टींमधून येणारा परिणाम हा एक कन्सर्न असू शकतो. त्यामुळे तो टॅबू आहे. कारण तितकंसं ऍक्सेप्टन्स दिलं जात नाही सोशली, घरच्यांकडून सुद्धा नाही, नातेवाईकांकडून सुद्धा नाही बऱ्याच केसेसमध्ये. सो हे जे आहे ना की आयडेंटिटी, सोशल आयडेंटिटी, आणि ती येते का तर आपली पितृसत्ताक संरचना. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे तो सांस्कृतिक किंवा आपल्या कल्चरल ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला धरून आहे, जे की शुभ अशुभ असं आपण म्हणतो. आता जेव्हा तरुण वयात तुम्हाला वैधव्य आले, ऑब्व्हियसली तुमचे काही फ्युचर प्लॅन्स असतील, तुम्ही काही स्वप्न बघितली असतील तुमच्या मुलांच्या बाबतीत, किंवा तुमचं लाईफ, ओल्ड एज लाईफ कसं असेल, प्लॅन्स असतील, ते सगळे कोलमडतात. सो त्या इच्छा अपूर्ण राहतात. फिजिकल नीड्स वगैरे ह्या सगळ्या पण गोष्टी अपूर्ण राहतात. सो अशुभ मानलं जाणं ह्याचं कारण कदाचित ती व्यक्ती तिथे आली एखाद्या शुभ कार्यात किंवा अशा मेन स्ट्रीम मध्ये, अशा इव्हेंट्स मध्ये, तर मग तिच्या भावनांचा किंवा भावनिक व्हायब्रेशन्स, इमोशनल व्हायब्रेशन्सचा काही निगेटिव्ह इफेक्ट तर होणार नाही, नजर तर लागणार नाही. आपण 21व्या शतकात खरंय खरं, पण हे कुठेतरी आहे असतंच, आणि कॉमन गोष्टी कशाला उगाच. अगदी बायकांच्या बाबतीत तर असतंच, पुरुषांच्या बाबतीत नाही असत तेवढं. म्हणजे कल्चरली मी, कारण समजतच नाही एकतर पहिले ऍक्च्युअली की विधूर आहे म्हणजे काय, सांगितल्याशिवाय कळत. सांगितल्यानंतर दृष्टिकोन बदलतो. अरे बापरे असं झालं काय याचं, असं होतं जरा. पण बायकांच्या बाबतीत क्लिअर कट घरच्यांकडनं, नातेवाईकांकडनं किंवा जे जवळचे मित्र असतात त्यांच्याच मित्रमैत्रिणी, त्यांच्याच वागण्यात फरक पडायला लागतो. हायलाइट केलं जातं कधी. उदाहरण सांगते मी तुला, आता मला आठवतंय तर माझंच सांगते मी, मला काहीच प्रॉब्लेम नाही सांगायला. माझा खूप चांगला मित्र आहे, अजूनही आहे. तर हे जेव्हा झालं ना माझ्या बाबतीत, तेव्हा आपण शेअर करतो किंवा काही हेल्प घ्यायला जातो, तर त्याच्या बायकोला ना एकदम इन्सिक्युअर वाटायला लागलं की बापरे नको बाबा, आता ती नको यायला घरी, उगाच म्हणजे गळ्यात बिळ्यात पडलं आपल्या काही काम तर तिचं. अशा हे नाही. आणि मी जेव्हा हे शेअर केलं तेव्हा प्रत्येकाच्याकडे तो अनुभव होताच की आम्हाला पण असाच अनुभव आलेला आहे, आम्हाला पण असंच केलेलं आहे, नातेवाईकांनी केलेलं आहे, मित्रांनी केलेलं आहे, त्यांच्या बायकांनी केलेलं आहे, की अचानक वेगळंच वागायला लागतात. म्हणजे जे रेग्युलर भेटणारे मित्रमैत्रिणी असतात डायरेक्ट नजरच फिरवतात. कदाचित त्यांना कळतही नाही की कसं ऍड्रेस करावं या व्यक्तीला, काय बोलावं सुचतही नाही. हे कधी कधी इमॅच्युअरपणाची लक्षणं आहेत ही, दोन्ही भाग आहेत त्याला. म्हणजे असं इंटेन्शनली आणि अनइंटेन्शनली असंही असू शकतं. सो तो जो शुभाशुभतेचा जो एक आहे ना आपल्याकडे, उगाच की अशुभ होईल का, मग त्या निगेटिव्ह एनर्जीज काही होतील का, अजूनही चालू आहे आपल्या आहे. म्हणजे मुळात शुभ किंवा अशुभ हे ठरवण्यामागचं म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही एखादी गोष्ट मनोभावे केली तर ते शुभ असतं असं आपण म्हणतो. मग त्याच्यात मन आणि भाव हे दोनच महत्वाचे गोष्टी आहेत ना, पण हे आपण नाही लक्षात घेत. सो इन्क्लुझिव्हनेस जो आहे ना कल्चरल इव्हेंट्स मध्ये किंवा सांस्कृतिक लेवलला आपल्याकडे बायकांच्या बाबतीत, आणि जेव्हा कळतं तेव्हा पुरुषांच्या बाबतीत सुद्धा काही बाबतीत, कुठचं ते तुला सांगते पुरुषांच्या बाबतीत काय होतं. त्यामुळे हा एक टॅबू आहे. त्यानंतर अजून एक आहे की सामाजिक प्रतिष्ठेचं नुकसान, जे मी म्हटलं की आयडेंटिटीवरच तुमच्या घाव घातला जातो, त्यामुळे त्यातून येणाऱ्या गोष्टींच्या थ्रू जज केलं जातं. की एखादी स्त्री आहे जिचा नवरा गेलाय आणि तिने केलं आता कोप 1 वर्षात ती तिचं शोधायचा प्रयत्न करते, मग तिने काही नवीन गोष्टी घेतल्या, काही घालून ती गेली बाहेर, तरी अरे बापरे आता असं झालंय ना, तरी बाहेर पडली. हे जजमेंटल खूप आहे, हे आपल्याकडे खूप आहे, जरी आपण किती पुढारलेले असलो तरी सुद्धा. त्यानंतर अजून एक टॅबू आहे की जे मी आता उदाहरण दिलं, आर्थिक भार. म्हणजे ती स्त्री भलेही कमावणारी असो किंवा पुरुष सुद्धा फॉर दॅट मॅटर, त्याला आपल्याला मदत तर करायला लागणार नाही ना. मग आपलं काही त्याच्यात नुकसान नाहीये ना, फायनान्शियली तर नाहीये ना, भावनिक तर जाऊ दे, लांबचाच प्रश्न आहे तो तर आपल्याकडे. म्हणजे आता कुठे त्याच्याबद्दल अवेअरनेस यायला, फायनान्शियली मदत करायला लागली तर, मग ती गळ्यातच पडली तर, मग तिचा भारच आपल्यावर आला तर, हे सगळं आर्थिक भार. म्हणून पण नको, लांब ठेवा, त्या गोष्टीला जायचंच नाही, नकोच त्या गोष्टीपर्यंत जायला
लागू नये. नंतर पुरुषांच्या बाबतीत म्हणशील तर लैंगिक धोका, जे मी म्हटलं ना की फिजिकल रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने काही वेगळं वाकडं तर हा माणूस करणार नाही ना, का तर तो आता ही इज पासिंग थ्रू अँड ही इज यंग अँड ही इज पासिंग थ्रू दिस फेज. मग ते फुलफिल करण्यासाठी नाही बाबा, फायदा तर घेणार नाही ना, अशाही म्हणजे काही वेगळ्या मार्गाने जाणार नाही ना, म्हणून ते एक संभाव्य धोका म्हणून पुरुषांना बघितलं जातं. सो हे असे काही महत्वाचे 5-6 मुद्दे आहेत. मेन तर आर्थिक, नंतर मी म्हटलं सेक्शुअल ऑर्ज त्याच्याबद्दल, आणि सोशल आयडेंटिटी आणि कल्चरल, कारण आपलं अपब्रिंगिंगच तसं झालेलं असतं. आणि किती तुम्ही म्हणजे आता म्हणजे आय एम हॅपी की बऱ्याच गोष्टी आपण पुढारलेलो आहोत. पहिले होतं अगदी की जसं केशव अपन केलं जायचं आणि कळूनच यायचं, त्यांना वेगळी ट्रीटमेंटच दिली जायची आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा पाठवलं जायचं, असं पण होतं काही ठिकाणी. तर तसं आता काही नाहीये, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघंही इंडिपेंडंट आहेत, स्वतः पायावर उभे राहून. जरा अवेअरनेस आणि या बाबतीत पण जरा वाढायला आणि असतात, सपोर्टिव्ह ग्रुप पण आहेत आणि आजूबाजूचे लोक पण आता तेवढे अवेअर व्हायला लागलेत. सो ते रूट होत. आणि मेन तुमची संस्था जी आहे ती तर खूपच मोठा सामाजिक कार्य करते. इट विल टेक टाइम बट इट विल हॅपन. त्यामुळे तो तू जे विचारलं टॅबू का आहे, तर त्याच्या मागे ह्या इन्सिक्युरिटीज आहेत. बेसिकली टॅबूच्या मागे इन्सिक्युरिटीज असतात की असं तर नाही होणार ना, तसं तर नाही ना होणार. सो त्याच्यामुळे आपल्याला तर काही नुकसान होणार नाही ना. शेवटी तेच आहे ना की ही व्यक्ती आली, मग हिच्या इच्छा राहिल्या आहेत, मग आता त्याच्यामुळे काही झालं, जे तू म्हणलीस की नजर लागली तर काय, ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीज आहेत उगाचच वाटणाऱ्या इतर लोकांना त्या व्यक्तीबद्दल. असं आहे. त्यामुळे आहे, आता काय त्याला करू शकत नाही. इट विल टेक टाइम. सेल्फ इमेज मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, जे तू सेशन्स मध्ये सांगतेस, संस्थेमध्ये सांगतेस, आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? मुळात माझा रिसर्चचा विषय आहे की an effective and holistic approach to positive self-image management and work-life balance. सो पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट म्हणजे सकारात्मक स्वयंप्रतिमा. मुळात जर तुम्हीच तुम्हाला तुमच्या नजरेत व्हॅलिडेट करू शकत नसाल तर यू कॅनॉट एक्सपेक्ट की इतर लोक पण करतील किंवा जगातले लोक करतील. जसं आम्ही व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये म्हटलं जातं की तुम्ही स्वतःचाच आवाज ऐकू शकत नसाल तर तुम्ही यू कॅनॉट एक्सपेक्ट की 10 लोक तुमचा आवाज ऐकतील. तर तुम्ही तुम्हाला मुळात शोधणं, तुमच्या स्वतःवर काम करणं, मला वाटतं मुळात ह्याच्यासाठीच आपण येत असतो. लर्निंग, वी आर बेसिकली लर्निंग, वी आर एक्सप्लोरिंग की आपल्याला काय करायचंय, आपल्यात काय आहे ते शोधणं, त्याला आणखीन पॉलिश कसं करणं, स्वतःला चांगल्या पद्धतीने एक व्यक्ती म्हणून किंवा तुमच्यात जे गुण आहेत त्याचा वापर करून तुम्ही स्वतःला त्याचा उपयोग कसा करून घेता आणि आजूबाजूच्यांना, तुमच्या फॅमिलीला, सामाजिक लेवलवर कसा उपयोग करून देऊ शकता. इतकं ते सोपं. पण मुळात गोची तिथेच होते की जे आपल्याला जे काही न्यूनगंड असतात किंवा करून दिले जातात इतरांकडून सुद्धा, कदाचित नसतातही पण ते भरवलं जातं. अगदी, हा बाई तू अशीच आहे, तू तशीच आहेस, तू तशीच आहे. त्यामुळे जे एक माइंडसेट आपला तयार होतो आणि मग त्यातनं मी करू की नको, मग ती एन्झायटी, या सगळ्या गोष्टी येतात. मग मी अशीच दिसते, माझ्या शरीराचा शेपच असा आहे, मी बुटकीच आहे, मी काळीच आहे, मी गोराच आहे, माझं असंच आहे, माझा आवाजच बारीक आहे, मग मी आता काय करू, माझा आवाज मुलींसारखा आहे, माझा आवाज मुलांसारखा आहे. अनेक प्रश्न आहेत पर्सनॅलिटीला धरून. पण बेसिकली यू मस्ट अंडरस्टँड की आपल्याला मिळालेलं शरीर हे एक टूल आहे टू एक्सपिरियन्स द थिंग्स, टू एक्सपिरियन्स द कॉन्शियसनेस. सो ते युनिक असतं, ते प्रत्येकाकडे आपलं आपलं असतं. सो यू मस्ट रिस्पेक्ट ते जे टूल आहे, ते जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही सगळे एक्सपिरियन्सेस घेणार आहात जगाचे, ज्याच्यासाठी तुम्ही आलायत, तेच जर तुम्हाला नकोसं वाटायला लागलं किंवा तेच जर तुम्ही डेव्हलप करायला तयार नसाल तर मग काय उपयोग. तर सेल्फ इमेज मॅनेजमेंटमध्ये हाच अँगल देऊन त्याच्यावर कम्प्लीट ट्रेनिंग दिलं जातं, ज्याच्यामध्ये आंतरप्रतिमा आणि बाह्य प्रतिमा असे 2 आस्पेक्ट आहेत. त्याच्यावर जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण कस्टमाइज पण वर्कशॉप्स देतो. आंतरप्रतिमा, बाह्य प्रतिमा. बाह्य प्रतिमेमध्ये तुमचे प्रेझेंटेशन स्किल, तुम्ही कसं बोलता, तुमचा आवाज, तुमचं ड्रेसिंग सेन्स, तुमचं हेअर, तुम्ही कुठच्या ऍक्सेसरी यूज केलं पाहिजे, तुम्हाला काय कपडे सूट करतील, तुम्हाला कुठच्या पद्धतीच्या ज्वेलरी, काय म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला सुंदर दिसण्याकरता, प्रेझेंट करण्याकरता वापरता, त्याच्यात तुम्हाला चांगलं स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी काय काय करता, हे सगळं बाह्य प्रतिमेत येतं. बरोबर. त्याच्यामुळे तुमची एक इमेज बनत असते ना, आणि तुमचं एक व्यक्तिमत्व सेट होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी बाह्य प्रतिमेत. आंतरप्रतिमा, जसं आपण इतका वेळ त्याच्यावर बोलतोय, इमोशनल वेलबिंग, मेंटल हेल्थ, हायजीन,
ह्या सगळ्या गोष्टी इनर इमेजमध्ये, अंतरप्रतिमेमध्ये मॅटर करत असतात. आणि मी नेहमीच सांगते की तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला बोलता, तुमचं कम्युनिकेशन, मग त्याच्यात येणारे लूप होल्स, मग ते आपण कसं पॉलिश करू शकतो. बरोबर. आवाज आता जे दैवदत्त आहे त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत, पण ऍटलीस्ट तुम्ही त्याला इम्प्रूव्ह तर करू शकता. नक्कीच नक्कीच. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या इनर इमेज इम्प्रुव्हमेंटच्या अंडर येतात. सो ह्याची आपण एक पूर्ण इमेज ट्रान्सफॉर्मेशन किंवा होलिस्टिक एक अप्रोच देऊन त्याच्यावर कन्सल्टेशन, वैयक्तिक कन्सल्टेशन, ग्रुप कन्सल्टेशन, वर्कशॉप या माध्यमातून आपण ते सगळं करत असतो. म्हणजे तू संस्था सोडून असं बाहेर सुद्धा तू हे कन्सल्टेशन वगैरे असं सोसायटीमध्ये किंवा आजकाल प्रोग्राम्स होतात. ओके. तशी लेक्चर्स द्यायला पण बोलवतात इन जनरल, त्याच्याबद्दल अवेअरनेस येण्यासाठी मुळात. कारण आपल्याकडे इमेज कन्सल्टिंग हा विषय आत्ता येतो असं की एवढा अवेअरनेस असला पाहिजे स्वतःचा स्वतःबद्दल. तू एक IT प्रोफेशनल आहेस, त्याचबरोबर तू एक अभिनेत्री आहेस आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुद्धा आहेस. असे बरेच शो सुद्धा तू करतेस बऱ्याच ठिकाणी. तर हे सगळं काम सांभाळून तू संस्थेसाठी पण तेवढाच वेळ देतेस. तर सगळं कसं मॅनेज करतेस? बेसिकली संस्था हा आस्पेक्ट आता मी जसं आपण जेव्हा ओपन केला पॉडकास्ट तेव्हा म्हटलं की हा या 4 वर्षात आलेला आहे. आणि IT प्रोफेशनल म्हणजे माझं शिक्षणच आहे, त्या इंजिनिअरिंग केले मी, त्यामुळे ऑब्व्हियसली जे आपण शिकतो त्याच क्षेत्रात आपण जातो. बरोबर. त्यामुळे IT तर मी पहिल्यापासून इतकी वर्ष त्याच्यात आहेच. मधला जो पिरियड होता जेव्हा मी फ्रीलान्सिंग करत होते, जेव्हा 2015ला मी स्वयं एक्सप्लोर सेल्फ याची स्थापना केली. कारण माझा सगळा इंटरेस्ट, जरी मी IT मध्ये असले तरी माझा सगळा इंटरेस्ट लर्निंग अँड डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग ह्याच्याच अराउंड होता. म्हणजे सुरुवातीला मी प्रोजेक्ट केले, सगळं केलं, पण नंतर ग्रॅज्युअली आय थॉट की नाही, मला ट्रेनिंग देण्यात किंवा लर्निंग करण्यात जास्ती आणि त्या दृष्टीने ह्या क्षेत्रात मध्ये स्वतःला काय म्हणूया स्टॅबिलाइज करण्यात जास्ती इंटरेस्ट आहे. सो LNOD करता मग मी MBA केलं आधी, आणि मग नंतर मी रिसर्च करायला सुरुवात केली. रिसर्च मी 2018-19ला सुरू केला होता, विच वॉज अंडर ऑल द थिंग्स विच वी डिस्कस जस्ट नाऊ, की स्वयंप्रतिमा, सकारात्मक स्वयंप्रतिमा. कारण मला त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे आणि त्यातून लोकांना कशी मदत होऊ शकते हा पण एक अँगल होता. आणि मग नंतर ग्रॅज्युअली हे पण सगळं झाल्यामुळे तो एक अजून एक महत्वाचा अँगल त्याला दिला. पण हे सगळं सुरू असताना ना, म्हणजे मी कॉलेज डेज पासूनच गाण्याचे शो आणि गाणं शिकणं, कारण मी ट्रेंड क्लासिकल नाही पण सुगम संगीतात ट्रेंड सिंगर आहे. शारदा संगीत विद्यालयामध्ये मी डिप्लोमा केलाय 2 वर्षाचा. सो ते मला पहिल्यापासूनच आर्टिस्टिक जो अँगल असतो ना, तो घरी पण आहे, आईकडे पण आहेच ते सगळं. सो तो एक अँगल होताच. गाण्याचे कार्यक्रम तर मी अगदी 20-22 वर्षाची असल्यापासूनच करतेय. आणि मग हळूहळू डेव्हलप करणं, म्हणजे हे लर्निंग जो एक तो किडा आहे ना, मी म्हणेन की काहीतरी नवीन सतत शिकत राहणं. मग नंतर त्याच्यात ना मी इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉइस कल्चर मधनं त्याचे लेसन्स घेतले. मग नंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधनं त्याचं सर्टिफिकेशन केलं. सो हे काहीतरी नवीन सारखं शिकत राहणं. मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, मला संगीत नाटकाची ऑफर आली की गाऊन ऍक्टिंग करणारे कमी असतात, फॉर्मॅट करून बघशील का, असं माझ्या मित्रांनी मला. अरे मी तर केलं नाही कधी, करशील तू, कर असं. तर तसं मग ते ना एक एक्सप्लोर मी करत गेले. आणि जेव्हा मी ठरवलं 2015ला की आपण थोडा ब्रेक घेऊया आपल्या कॉर्पोरेट लाईफ मधून आणि आपण आपलं हे सुरुवात करूया. सो आय कुड मॅनेज बोथ द थिंग्स पॅरलली. म्हणजे माझी ट्रेनिंग पण मी मॅनेज करू शकत होते, ऍट द सेम टाइम मी माझे शूट्स आणि माझे कार्यक्रम, व्हॉइस ओव्हर हे सगळंच मॅनेज करत होते. मला आता कॉर्पोरेटकडे परत यावं लागण्यामागचा उद्देश, म्हणजे त्याचं कारण हेच आहे की माझ्यावरच सगळं जबाबदारी आल्यामुळे देन आय हॅड टू कम बॅक. अदरवाईज मी माझंच फ्रीलान्स. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुळातच अशा म्हणजे आवडीच्याच आहेत. पॅशन. आणि मग फक्त पॅशन म्हणजे गायचंच का, तर नाही, मग आपण हे पण करून घेऊ. मग मला असं पण काही वेळेला प्रसंग आले की अरे अँकरच नाहीये, तू करू शकते, ठीक आहे करून बघूया. मग त्यातून तो जो कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला, म्हणलं हा हे आपल्याला जमू शकतो, आपण ह्याचा अभ्यास करायला हवा, तर आपल्याला हे जमू शकतं. तसं करत स्वतःला सेल्फ डिस्कव्हर केलं. म्हणजे म्हणूनच मग ते नाव देताना पण मी असं दिलंय की एक्सप्लोअर सेल्फ. त्याच्या मागचं हे नाव सुचण्यामागचं कारण पण तेच आहे की तुम्ही सतत ना स्वतःचा शोध घेणं. कारण काही गोष्टी तुम्हाला एका वयात नाही सापडत. तुम्ही समजा 20शी ते 30शी मध्ये, तिथे तेव्हा तुमचं थॉट प्रोसेस, तुमची प्रायोरिटी ही वेगळी असते. नंतर तुम्ही 30शी ते 40शी मध्ये येतात तेव्हा तुम्हाला अचानक काहीतरी वेगळं सापडू शकतं. बरोबर.
ते करत असताना. सो तुम्ही स्वतःला कायम शोधत राहिलं पाहिजे आणि एका कम्फर्ट झोन मध्ये न राहताना जखडून ठेवणं स्वतःच्या कपॅबिलिटीजवर, हे नाही करू. असं अशा पद्धतीची व्यक्तीच मुळात मी आहे. त्यामुळे असेल कदाचित की मी ते सारखं नवीन नवीन शिकणं आणि त्याचा शोध घेत राहणं. आणि हे माझं पॅशनच आहे, म्हणजे कला क्षेत्र हे माझं पॅशनच आहे, ज्यामुळे मला ह्यातनं बाहेर यायला पण खूपच उपयोग झाला. एक थेरपी सारखं काम करते ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी आहेत ना. थिएटर इज अ थेरपी, म्युझिक इज अ थेरपी. येस, ऍब्सोल्युटली. त्यामुळे त्याचा उपयोग झाला आणि त्यामुळे इट इज वर्किंग फॉर मी ॲज अ टॉनिक. म्हणजे हा थॉट येणं सुद्धा की आपण अशा लोकांना आपण मदत करूया, त्यातून मला पटकन बाहेर यायला मदत झाली. कारण आय हॅड द मल्टिपल वेज टू वेंट आउट. म्युझिकच्या थ्रू, कवितेच्या थ्रू, किंवा काही कार्यक्रम करायचे त्याच्या थ्रू, ऍक्टिंगच्या थ्रू, माझ्याकडे भरपूर वेज होते, लिखाणाच्या थ्रू. ते सगळ्यांकडे नसतात ना. त्यामुळे मला असं वाटलं की आय हॅड दॅट प्रिव्हिलेज की मी वेंट आउट होऊ शकते. सपोर्टिव्ह फॅमिली पण आहे माझी, टचवूड, पण सगळ्यांनाच मिळेल असं नाही. सो मग ते असं डेव्हलप झालं की करायला पाहिजे आपण मदत लोकांना. असे सगळ्यांनाच हे सगळं असतील असं नाही, पण त्यातून आपण एक ती दिशा किंवा तो विचार तरी देऊ शकतो की हा तुम्ही करू शकता. शोधा, स्वतःला शोधा, हे स्वतःचे अँगल शोधा. यू मे फाइंड अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. कारण कसं होतं ना, जेव्हा तुमच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, त्यातून काही जण पूर्णपणे कोलमडून जातात आणि काही लोकांसाठी ते थेरपी म्हणून काम करतं. सो त्यातनं तुम्हाला स्वतःचीच एक वेगळी कम्प्लिटली पर्सनॅलिटी सापडू शकते. सो तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, पण तो कसं बघता हा अँगल द्यायला कोणीतरी असतं. जेव्हा असे प्रसंग येतात तर त्यातून बाहेर पडण्यासाठी कुठल्या कविता वाचल्या पाहिजेत किंवा काय पाहिलं पाहिजे की ज्याच्यातून बाहेर पडायला मदत होते? जेव्हा मी सुरुवातीला सांगितलं ना की मी खूप शोधत होते अशा पद्धतीच्या गोष्टींना ऍड्रेस करेल असं काही आहे का, तर टेड टॉक्स किंवा काय, हे सगळं मला युट्यूबवर मिळालं, पण ते सगळं फॉरेन कंट्रीजचं होतं. पण देर आर गुड बुक्स, पण ती सुद्धा स्पेसिफिकली या विषयाला धरून जी आहेत ती मला जास्ती करून फॉरेनर्सचीच मिळाली. म्हणजे विदेशी जे लेखक किंवा लेखिका आहेत त्यांचं. तर त्यातलं एक महत्वाचं ज्याची मी पारायणं केलीत, अक्षरशः पारायणं केलीत ड्युरिंग माय रिसर्च ऑल्सो, ते आहे लुईस हे यांचं. त्यांची 2 पुस्तकं, एक तर ग्रॅटिट्यूड आणि यू कॅन हील युअर लाईफ. म्हणजे मी अजूनही वाचते ती पुस्तकं. मला असं जर वाटलं की मी कुठेतरी अडकते किंवा परत आय एम गोइंग बॅक टू दॅट निगेटिव्ह थॉट्स, तर मी परत वाचते ती पुस्तकं. तर ही प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे भले त्याच्यावर हा प्रसंग येवो न येवो, तुम्ही कोणीही असा, ही 2 पुस्तकं तुम्ही प्लीज संग्रही ठेवा. की तुमच्याकडे मुळात काय आहे, त्याच्याबद्दल कसं ग्रॅटिट्यूड ठेवायला हवा, आणि जे काय नाही ते जाऊ दे, आता ते नाहीये तर नाहीये, पण चांगलं शोधणं प्रत्येक गोष्टीतून, हा अँगल त्या पुस्तकामुळे तुम्हाला मिळतो. कारण लुईस हे या रिनाउंड लेखिका आहेत, त्यांच्यावर पण बरेच असे प्रसंग आले होते ज्यातून त्यांनी स्वतःला कसं बाहेर काढलं. त्यांची स्टोरी पण इन्स्पिरेशनल आहे, पण सोप्या भाषेत आहे, त्यामुळे कोणालाही कळेल. पण यू कॅन हील युअर लाईफ आणि ग्रॅटिट्यूड ही फार महत्वाची पुस्तकं, ज्याचा मला उपयोग झाला आणि मी अजूनही वाचते. त्याच्यानंतर गाणी, मी तर म्हटलं ना, म्युझिक, अशी कितीतरी गाणी आहेत जी त्याचे शब्द किंवा एखादा राग बेस जरी तुम्ही, आपण म्हणतो ना म्युझिक थेरपी, त्याच्यामुळे पण फायदा होतोच होतो डेफिनेटली. पण माझं स्वतःच आवडतं गाणं लागा चुनरी में दाग, कारण त्याच्यातलं जे रूपक त्यांनी युज केलं ना, की हे प्रसंग तुमच्यावर येतात, त्याचं जे दुसरं कडवं आहे ना, कोरी चुनरिया आत्मा मोरी मेल हे मायाजाल. सो या मायाजालात आपण अडकत जातो आणि ते डाग लागत जातात तुमच्यावर, की कोरी चुनरिया घेऊन आपण येतो आणि आपल्याला परत जायचं असतं. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, तो जाके बाबुल से नजरे मिलाऊ कैसे. म्हणजे मी जे करायला आले होते ते लर्न करूनच मी परत नाही गेले, तर काय अर्थ, म्हणजे इतकी डेप्थ आहे ना त्या गाण्यामध्ये. लोकांना वाटतं की नॉर्मली ते गाणं मुलीचं आणि वडिलांचं आहे, तसं नाहीये. ते परमात्म्याने आपल्याला इथे का पाठवलं, आपण इथे काय एक्सपिरियन्स घेतो, आपण काय एक्सपिरियन्स घेणं अपेक्षित आहे, आणि आपण कुठच्या मोहामध्ये अडकून आपल्यावर काय डाग लागत जातात, ते कोऱ्या पाटी करून आपण जे आलेलो असतो ते परत काय घेऊन जातो आणि मग तिथे जाऊन काय उत्तर द्यावं लागतं, हे ते गाणं आहे. इतकं ते अफलातून गाणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण ह्युमॅनिटीचं किंवा मानवी आयुष्याचं सार आहे त्या गाण्यात, इतकं डीप आहे ते गाणं. सो ते मला खूप आवडतं. भैरवी आहे ती, ते मी ऐकते बरेचदा. खरं तर खूप आहेत, पण माझं हे स्पेसिफिकली. आणि कविता तर मी माझीच एक आहे, ती वाजून दाखवते की
वाटा जाती दूर दूर परतून त्याच येती. वाटा जाती दूर दूर परतून त्याच येती. परतले जे ना कधी ते नव्हे आपुले सांगाती. असती जे भावबंध तेही काही काळासाठी. असती जे भावबंध तेही काही काळासाठी. कर्मयोगी सर्व इथे प्रारब्धाच्या वाटाघाटी. वा वा. कशासाठी हुरहुर कशासाठी तगमग, कारण ते करून काय होणारच नाही. कशासाठी हुरहुर कशासाठी तगमग. येणे जाणे एकलेच असे प्रत्येकाच्या माथी. येणे जाणे एकलेच असे प्रत्येकाच्या माथी. सुंदर. सो तुमचा पार्टनर तुमच्या आयुष्यात येणं हे तर एक महत्वाची फेज आहे की ज्याच्यामुळे आपण अधिक समृद्ध होत असतो. आणि तेच उद्दिष्ट असतं आपलं लग्न करण्यामध्ये, की आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्याचं चांगलं आणि आपलं चांगलं त्याला देणं, त्याचं चांगलं आपण घेणं, हेच उद्दिष्ट असतं ना, की आपण जास्तीत जास्त समृद्ध कसे होऊ असं. पण जर अशा प्रसंगातून जर असं काही घडत असेल की मध्येच एखाद्याला जावं लागत असेल, तरी सुद्धा ते समृद्ध होणं तुम्ही कसं कंटिन्यू ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून मिळणारं लर्निंग, म्हणजे त्यातून तुम्ही काय शिकलात, तो प्रसंग तुमच्यावर का आला आणि त्यातून तुम्ही काय करणं अपेक्षित होतं म्हणून कदाचित तो प्रसंग आला असेल, हे शोधणं. असंच मला म्हणजे ती सुचली ती कविता, की डिपेंड नाही राहायचं, कारण अल्टिमेटली हा तुमचा प्रवास आहे. तुम्ही एका स्टेज पर्यंत लाईफ जगून झाल्यानंतर तुमचा पार्टनर तुमच्या लाईफ मध्ये आलाय, तो तुम्हाला एलिव्हेट करतोय सगळ्याच बाबतीत, हे मान्य आहे. पण म्हणून आयुष्य संपत नाही. तुम्ही होतात ना आधीपासून जिवंत, तुमच्या नशिबात जेवढं आहे ते तुम्हाला तर करूनच जायचंय आणि ते भोगून गेल्याशिवाय त्यातनं सुटका नसते. त्यामुळे जे करायचंय ते आनंदाने करावं. जाता आता जे या प्रसंगातून गेलेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील? प्रसंगातून गेलेत त्यांच्यासाठी तर आहे, पण जे नाही येत गेले आणि ज्यांना काही ना काही उगाच प्रॉब्लेम्स आहेत असं वाटत असतं उगाच, त्यांच्यासाठी मी सांगेन की तुम्ही आजूबाजूला बघा की काय काय लोक कुठच्या फेज मधून जात आहेत, त्यांच्या स्टोरीज कडे तुम्ही एकदा बघा. पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ ज्याचा उल्लेख मी केला, की कोणाला तरी एक वेगळाच अँगल किंवा स्वतःचं वेगळंच व्यक्तिमत्व यातून सापडू शकतं. त्याच्यासाठी कायम पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. सतत क्रीप करणं, आपल्याकडे देवाने आपल्याला हात पाय डोळे नाक सगळं धडधाकट शरीर दिलंय, बुद्धी दिलीय. एवढं सगळं असताना जर आपण म्हणत असू की आता मी काय करू, ती एक फेज असते, तो एक कालावधी असतो की जेव्हा ते सावट येतं, पण त्यातून मार्ग काढणं हे काही इम्पॉसिबल नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला हवा तेवढा वेळ द्या, पण त्याच्यातनं अडकून राहू नका. कारण कसं होतं की बाहेरच्या त्रासापेक्षा तुम्हाला शोधणं आणि तुमचा आतली शांतता शोधणं हे जास्ती महत्वाचं असतं. कारण ते केल्याशिवाय तुम्ही मग बाकीच्या गोष्टींना ऍड्रेस करत नाही, कारण तुमच्या नियंत्रणात काय. बरोबर. बाहेरचा त्रास थांबवणं हे तुमच्या नियंत्रणात नाहीये. तुमच्या आतला तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करता किंवा कसं शांततेच्या मार्गाने ते सगळं सॉर्ट आउट करता हे तर तुमच्या हातात आहे ना. तर ते तुमच्या नियंत्रणात जे आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस करा. कारण काही वेळेला बाहेरचे आवाज, बाहेरचा कोलाहल, बाहेरचा केऑस इतका असतो की आतमध्ये जायला वेळच नाही आणि त्याच्यातच आपण जखडून राहतो. आजकाल सगळ्यांचंच तसं झालंय, म्हणून लाईफस्टाईलच तशी झाली आहे सगळ्यांची. फक्त ट्रॉमा मधनं जाणाऱ्यांसाठी नाही, हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे की सततच्या अपेक्षा, सततचा गोंधळ किंवा सततचे नकार, हा केऑस बाहेरून येणाराच त्रागा एवढा असतो की तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघायला वेळ नाही. सो आपल्या नियंत्रणात काय आहे तर ते डोकावून बघणं. आणि ही फक्त बोलायची गोष्ट नाहीये, कारण मी स्वतः त्यातून गेलीये, हे जमू शकतं. हे तुमची इच्छा असली पाहिजे की तुम्हाला आता त्यातनं बाहेरच मला नाहीच करायचंय हे तुमचं ठरलं असेल, मग काय कन्सल्टेशन जगातला मोठात मोठा सायकियाट्रिस्ट पण तुमची मदत करू शकणार नाही. जर तुम्हाला इच्छा असेल आणि त्या इच्छेच्या मार्गावरून तुम्हाला चालायचं असेल, ते इम्प्लिमेंट करायचं असेल तर होऊ शकतं. त्यामुळे वेळ लागतो, मी मान्य करते की त्यातनं बाहेर पडायला वेळ लागेल, पण ते अशक्य नाही. त्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह ठेवू नका की आता काहीच होऊ शकत नाही, होणार. तर ज्यांना कोणाला स्वयं सेल्फ एक्सप्लोर या संस्थेला संपर्क करायचा असेल तर त्यांनी कुठे करावा त्याबद्दल? माझी वेबसाईट आहे
swayamexploreself.in असं नाव आहे, ते आपण कॅप्शन मध्ये त्याच्यावर सगळी इत्यंभूत माहिती आहे. त्याच्यात कुठच्या गोष्टींना मी सेशन्स देते किंवा ऍड्रेस करते, कुठची वर्कशॉप्स होतात, माझ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज कुठच्या आहेत, सगळी माहिती आहे, माझी स्वतःची सगळी माहिती आहे. सो यू कॅन गो थ्रू दॅट साईट आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. माझं व्हॉट्सअपला ते कनेक्टेड आहे, त्यामुळे तुमचे सगळे क्वेरीज माझ्याकडे येतात. मेल पण आहे त्याच्यावर माझा. ऍडिशनली इन्स्टा हँडल आहे आणि युट्यूबवर पण आहे. युट्यूबवर पेक्षा पण मी म्हणेन की इन्स्टावर जास्त आहे. मेघा विश्वास नावाने जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला माझं इन्स्टा पेज मिळेल, ज्याच्यावर मी काही ना काही सतत या रिलेटेड पोस्ट करत असते. शिवाय पॉडकास्ट पण आहेत माझे काही, आता अजूनही येऊ घातले. सो ते पण तुम्ही बघू शकता. पण swayamexploreself.in याच्यावर तुम्हाला सगळी माहिती, सगळी ए टू झेड. मी या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिल्या, तर जरूर सगळ्यांनी त्या बघा. आणि येस, मस्त झाला एपिसोड आजचा आणि खूप छान माहिती सांगितलीस, तुझा एक्सपिरियन्स, तू कशी स्वतःमध्ये तू चेंजेस केलेस आणि सेल्फ एक्सप्लोर करणं किती गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला कळल्या. आणि त्या प्रत्येकासाठीच गरजेचं, म्हणजे नॉट ओनली की ही गोष्ट ज्यांच्यावर घडली आहे, सगळ्यांसाठीच ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर थँक्यू सो मच मेघा, आजच्या एपिसोडमध्ये आलीस आणि एवढी छान इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सगळ्यांबरोबर शेअर केलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.